तुम्ही पुण्यामध्ये घर घ्यायला तर तयार आहात, पण प्रश्न पडलाय का की रेडी पोझिशन घ्यावं की अंडर कन्स्ट्रक्शन? चला तर मग दोघांपैकी कशामध्ये जास्त फायदा आहे ते आपण पाहूया. अंडर कन्स्ट्रक्शन जर प्रॉपर्टी आपण घेत असू तर आपल्याला ती कमी प्राइस मध्ये मिळते, लॉन्च मध्ये मिळते. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॉईसचा युनिट, आपल्या आवडीचा फ्लॅट आपल्याला त्यामध्ये मिळतो. रेडी टू मूव्ह मध्ये आपल्याला घराचं कन्स्ट्रक्शन किंवा घराची क्वालिटी काय आहे हे समजत नाही. इव्हन जर आपण अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये बुक करतोय तर आपल्या घराची क्वालिटी, कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे हे आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. तसं आहे ते घर, आपण त्या घरामध्ये इमिडिएटली शिफ्ट होऊ शकतो, पण त्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी जुनी असू शकते. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की त्याची जी प्राइस आहे ती आपण हाय प्राइसला पे करतो, कारण की लॉन्च मध्ये प्राइस कमी असते आणि रेडी टू मूव्ह मध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला ऑलमोस्ट आपण जवळजवळ 25% प्राइस जास्त पे करतो. तर तुमचं मत काय? रेडी टू मूव्ह प्रेफर कराल की अंडर कन्स्ट्रक्शन? कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा. तुम्हाला घर खरेदी करताना अजून काही शंका असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशाच माहितीसाठी एलिटेकर्सला फॉलो करा.